करत असताना आपण अशा छोट्या छोट्या प्रॉब्लेमला फेस करत असतो. आपल्याला या प्रॉब्लेम्स अगदी छोट्या वाटतात, त्यामुळे सोल्युशन देखील शोधण्याची इच्छा वाटत नाही. तर हॅलो, हाय, नमस्ते. मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अगदी छोट्या छोट्या टिप्स अँड हॅक शेअर करणार आहे, जे नक्कीच तुम्हाला तुमचं घर ऑर्गनाईज करण्यात आणि रोजचा वेळ वाचवण्यात मदत करेल. फक्त एक रिक्वेस्ट आहे, नेहमीप्रमाणे व्हिडिओ युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व व्हिडिओला हाईप देखील करा, जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल की लहान मुलांच्या पॅन्टला किंवा आपल्या देखील पॅन्टला किंवा पेटीकोटला अशा प्रकारे नाळा दिलेला असतो आणि हा नाळा जर चुकून आत गेला, बरेचदा नाळा खिचला जातो आणि तो आत जातो. लहान मुलांच्या बाबतीत जर असं झालं ना, आपण कुठे बाहेर गेलेलो असेल तर मात्र मग तो पॅन्ट बांधायचा खूप जास्त प्रॉब्लेम येतो. नियाच्या बाबतीत मला बरेचदा या प्रॉब्लेमला फेस करावं लागत होतं, कारण ती एका साईडचा नाळा खिचला की दुसऱ्या साईडचा नाळा आत चालला जायचा आणि बघू शकता जो नाळा टाकायचा होल आहे, मीन्स छिद्र आहे, तो देखील खूप छोटा आहे. तर त्यासाठीच मी मस्त असा सिंपलचा सोल्युशन तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जो फक्त तुम्हाला एकदा ट्राय करायचा आहे. तर इथे पहिले दोन्ही नाळे व्यवस्थित खिचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मागचा भाग बघू शकता. माझ्या बोलण्यापेक्षा व्हिडिओमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे समजू शकता. तर इथे मी नाळ्यासकटच मागचा जो पॅन्टचा एरिया आहे तो सुई धाग्याने व्यवस्थित शिवून घेतलेला आहे. त्यामुळे जो नाळा असतो ना, तो व्यवस्थित पॅन्टमध्ये शिवला जातो. आता कितीही दोन्ही साईडनी जरी नाळे खिचले किंवा एका साईडचा जरी नाळा ओढला गेला तरी देखील तो नाळा आत जाणार नाही, कारण मधल्या साईडला तो व्यवस्थित स्टिच केलेला आहे. तर बघा, इथे मी तुम्हाला नाळा खिचून दाखवते. बघा, कितीही खिचल्यानंतर नाळा जागेवरून हलत नाही आहे. तर अशा प्रकारे जर आपण एकदा नाळा जर पॅन्टमध्ये स्टिच करून ठेवला, शिवून ठेवला, तर आता लहान मुलांनी कितीही जरी नाळा ओढला तरी तो आत जाणार नाही. हा सेम हॅक तुम्ही पेटीकोटवर देखील अप्लाय करू शकता, कारण बरेचदा पेटीकोटचा नाळा देखील आत जातो, कारण त्याचा जो होल असतो, मीन्स नाळ्याचा एरिया असतो, तो देखील खूप जास्त मोठा असल्यामुळे इझिली नाळा आत जातो. त्याचप्रमाणे नाळा टाकणे देखील खूप सोपे असते, पण एकदा जर तुम्ही हा हॅक पेटीकोटवर देखील अप्लाय करून ठेवला तर वारंवार तुमचा नाळा देखील आत जाणार नाही व तो नाळा टाकण्यात तुमचा वेळ देखील वाया जाणार नाही. मला तर हा हॅक खूप युजफुल वाटला. मला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बरेचदा तुम्ही बघितलं असेल की एखाद्या बॅगमध्ये आपल्याला बॉटल कॅरी करायची असेल तर ती आत टाकल्यानंतर आडवी तिडवी होते आणि बरेचदा त्यातलं पाणी देखील सांडू शकतं. जसं आम्हाला बरेचदा बाहेर जायचं असेल तर नियासाठी एक छोटीशी बॉटल कॅरी करावी लागते व ती बॉटल आतल्या साईडला टाकली की वारंवार वाकडी होते आणि बरेचदा घाई गडबडीमध्ये त्यातलं पाणी देखील लीक होऊ शकतं. आजकाल तर लीक प्रूफ बॉटल येतात, पण बरेचदा जर ती बॉटल व्यवस्थित पॅक नाही केली तर पाणी लीक होतं. तर त्यासाठीच मी एक सिंपलचा हॅक तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जो अगदी युजफुल मला वाटला. तर इथे मी एक रबर बँड घेतलेला आहे. बघा, क्वालिटी चांगली आहे आणि एकदम टाईट रबर बँड घेतलेला आहे आणि दिसायला छान दिसावा म्हणून माझ्याकडे मॅचिंग कलरचा होता, त्यामुळे मॅचिंगच घेतलेला आहे. आणि त्यानंतर सुई धाग्याच्या हेल्पने हा व्यवस्थित आपल्याला तिथे शिवून घ्यायचा आहे. बघा, आता जेव्हा ही बॉटल यामध्ये टाकायची आहे तर आता या रबर बँडमध्ये तुम्ही आता बॉटल फसवू शकता. रबर बँड साईडला बॅगच्या शिवलेला असल्यामुळे ती बॉटल त्यात फसला जाते आणि आता तुम्ही कितीही बॅगला जरी हलवले ना तरी ती बॉटल त्यामध्ये पडणार नाही. हा सेम हॅक तुम्ही शाळेच्या बॅगसाठी देखील अप्लाय करू शकता. बघा, नियाची जी शाळेची बॅग आहे ना, तर समोरच्या साईडला टिफिन आणि बॉटल ठेवलेली असते, तर बरेचदा ती बॉटल खाली पडते. तर त्यासाठी देखील मी आतल्या साईडला एक रबर बँड लावलेला आहे, जेणेकरून ती बॉटल त्या जागेवरून हलणार नाही. बरेचदा त्यामध्ये लहान मुलांचे बुक्स देखील असतात, मग ते ओले होऊ शकतात. तर त्यासाठी तुम्ही हा हॅक ट्राय करू शकता. या व्यतिरिक्त आजकाल ज्या स्कूल बॅग असतात त्याच्या साईडला बॉटल ठेवण्यासाठी स्पेशली जाळी दिलेलीच असते, पण बरेचदा बॉटल मोठी असेल तर त्या जाळीमधून देखील खाली पडते आणि वारंवार वापरून ती जाळी देखील लूज होते. तर मग त्या जाळीला देखील तुम्ही असा रबर बँड लावून ती बॉटल त्यात फसवून जाळी देखील टाईट करू शकता. बरेचदा तुम्ही बघितलं असेल, फ्रीजमध्ये जर आपण भाज्या स्टोअर करत असेल तर ते एअरटाईट कंटेनरमध्ये जरी स्टोअर केल्या तरी खालच्या साईडला भरपूर पाणी सुटतं आणि त्या भाज्या खराब होतात. तर त्यासाठी बरेचदा आपण बॉक्सच्या खालच्या बेसला, मीन्स खालच्या साईडला टिश्यू पेपर टाकतो. तर तुम्ही हा मिरचीचा बॉक्स बघू शकता, त्याच्या खालच्या साईडला मी फूड रॅप पेपर टाकलेला आहे आणि माझ्याकडे फूड रॅप पेपर संपला होता, त्यामुळे जे हे कोथिंबीरवालं बॉक्स आहे त्याच्या खालच्या साईडला मी टिश्यू पेपर टाकले. मी जवळजवळ 2 टिश्यू पेपर टाकले तरी देखील एका दिवसातच त्यात पाणी सुटलेलं आहे.
त्यामुळे ते टिश्यू पेपर नरम पडतात आणि आपली कोथिंबीर देखील खालच्या साईडला सडायला सुरुवात होते. तर त्यासाठी टिश्यू पेपर न टाकता जेव्हाही तुम्हाला कुठलीही भाजी एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा कुठल्याही बास्केटमध्ये जर स्टोअर करायची आहे फ्रीजमध्ये, तर अशा प्रकारे फूड रॅप पेपरचा तुम्ही यूज करू शकता. अगदी पाणी देखील सुटणार नाही आणि एक फूड रॅप पेपर बरेच दिवस चालतो, तो लवकर खराब होत नाही. तर जर का तुम्ही देखील टिश्यू पेपर यूज करत असाल तर एकदा नक्कीच फूड रॅप पेपर यूज करून बघा. खालच्या साईडला तो अजिबात ओला होत नाही आणि त्यामुळे भाज्या देखील आपला खराब होत नाही. पण बरेच जण म्हणाल की फूड रॅप पेपर थोडासा महागडा असतो, पण तो बरेच दिवस चालतो. टिश्यू पेपर जास्तीत जास्त 1 किंवा 2 दिवस चालतो आणि त्याला पाणी सुटून तो खराब होतो. त्याचबरोबर तुम्ही बरेचदा बघितलं असेल आपल्या फ्रीजमध्ये अशा भरपूरशा कट केलेल्या भाज्या असतात. जसं तुम्ही अर्धा पेरू बघू शकता किंवा ही पत्तागोबी बघू शकता. या व्यतिरिक्त लौकी, भोपळा यांना स्टोअर करण्यासाठी आपल्याला भरपूरशी जागा लागते. त्यामुळे आपल्याला ते व्हेजिटेबल बास्केटमध्ये स्टोअर करावं लागतं. डायरेक्टली स्टोअर केलं की त्याचा जो कट केलेला भाग आहे तो काही दिवसांनी खराब होतो आणि तो आपल्याला कट करून फेकून द्यावा लागतो. तर त्यासाठी सिंपल अशा प्रकारच्या जर भाज्या तुम्ही कट करून डायरेक्टली फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ते जसंच्या तसं न ठेवता आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये सिल्वर फॉईल पेपर तर असतो, तो सिल्वर फॉईल पेपर वरच्या कट केलेल्या भागाला आपल्याला अशा प्रकारे रॅप करायचा आहे आणि त्यानंतर या भाज्या तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करा. त्यावरचा भाग अगदी फ्रेश राहतो, त्याला पाणी देखील सुटत नाही आणि तो सुकल्यासारखा देखील राहत नाही. तर इथे मी जाम कट करणार होते, पण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून दाखवले. जसं बरेचदा आपल्याकडे टरबूज वगैरे अर्धा फ्रीजमध्ये ठेवतो, पपई ठेवतो, मग अशा वेळी तुम्ही सिल्वर फॉईल पेपरने ते रॅप करून ठेवू शकता. कांदा, टमाटर असेल तर त्याची क्वांटिटी अगदी छोटी असते, तर तुम्ही कुठल्याही छोट्याशा डब्यात त्याला स्टोअर करू शकता. ज्या मोठ्या वस्तू असतात त्यांना व्हेजिटेबल बास्केटमध्ये स्टोअर करायचं असतं किंवा भरपूरदा टरबूज वगैरे याचा साईज मोठा असला की आपण डायरेक्टली फ्रीजमध्ये स्टोअर करतो, मग त्याचा वास देखील फ्रीजला लागतो. मग अशा वेळेस तो सिल्वर फॉईलनी तुम्ही कव्हर करून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. त्याचबरोबर अशा प्रकारचे मसाल्याचे डबे एकदा फोडले की आपण त्याला पॅक न करताच फ्रीजमध्ये ठेवून देतो. मग त्यामध्ये हवा जाते, बरेचदा त्या मसाल्यांचा फ्रीजला देखील वास लागतो किंवा जरी तुम्ही अलमारीमध्ये जरी स्टोअर करत असेल तर त्या मसाल्यांमध्ये हवा जाऊन त्यामध्ये मॉइश्चर येते आणि मसाले खराब होतात. कारण आपण बरेचदा त्याला पॅक करून ठेवण्यामध्ये कंटाळा करतो, कारण याची पॅकिंगच अशी असते. एकदा पॅकिंग फोडली की आपल्याला दुसऱ्यांदा करता येत नाही सेलो टेपने, नाहीतर मग स्टॅपलरनी वगैरे याला पॅक करावं लागते. तर याला सिंपल पॅक करायची छोटीशी ट्रिक आहे. जसं आता तुम्ही बघू शकता हा आमचूर पावडरचा डब्बा आहे. याला बघा आता मी ओपन केले आहे. आता हा ओपन डब्बा डायरेक्टली जर मी बाहेर ठेवला तर खराब होऊ शकतो. आमचूरमध्ये मॉइश्चर येऊन त्यामध्ये बुरशी लागू शकते. मग अशा वेळेस तुम्ही मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्यानुसार डब्याला फोल्ड करू शकता. तर साईडचा आजूबाजूचा एरिया मी कट करून टाकला. व्हिडिओत जसं दाखवलं आहे अगदी छोट्याशा ट्रिकने याला आपल्याला असं दाबून फोल्ड करायचं आहे आणि वरचा जो एक फ्लॅप ठेवलेला आहे, मीन्स वरचा जो एक कार्डबोर्ड ठेवलेला आहे तो आतल्या साईडला अशा प्रकारे फसवायचा आहे आणि बघू शकता बॉक्स खूप सोप्या पद्धतीने पूर्णपणे पॅक होतो, सील होतो. आता मी या बॉक्सला तुम्हाला उलटं देखील करून दाखवते. अगदी त्यातून काहीही सांडत नाही आणि हवा देखील जात नाही आणि दिसायला देखील जो बॉक्स आहे तो पूर्णपणे पॅक दिसतो. बघा किती व्यवस्थित पॅक झालेला आहे आणि ही ट्रिक करायलाही अगदी सोपी आहे. या प्रकारे तुम्ही कुठलेही मसाले, जर तुमच्याकडे मसाल्याचे बॉक्सेस नसेल तर डायरेक्टली मसाला डब्यामध्येच ठेवू शकता. आता हा जर डब्बा मी डायरेक्टली फ्रीजमध्ये देखील ठेवला तरी खराब होणार नाही. पण काही मसाल्याची वस्तू असतात, जसं पावभाजी मसाला असेल किंवा सांबार मसाला आहे किंवा बिर्याणी मसाला आहे, हे डब्बे आपण वारंवार यूज करत नाही. ज्या दिवशी त्या वस्तू बनवतो त्याच दिवशी यूज होतात. पण आमचूर पावडर मी रेग्युलर यूज करते आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की जे रेग्युलर यूज करणारे मसाले आहेत ते अशा प्रकारच्या एखाद्या काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा, जेणेकरून तुम्हाला ते घेण्यामध्ये जास्त मेहनत लागणार नाही. तर फक्त जस्ट तुम्हाला दाखवायचं होतं आणि माझ्याकडे कुठल्याही मसाला बॉक्सचा डब्बा नव्हता, कारण मी छोटे पाउचेस खरेदी करते, तर त्यासाठी तुम्हाला हा हॅक दाखवला. आणि त्यानंतर जो आमचूर पावडर आहे हा एअरटाईट कंटेनरमध्ये मी पॅक करून अशा प्रकारे ठेवलेला आहे. आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये असे कुठले ना कुठले पॅकेट्स असतात जे आपण स्टॅपलरनी किंवा आजकाल ना पॅकेट सीलर्स मिळतात, वेगवेगळ्या क्लिप्स मिळतात मार्केटमध्ये, त्याने पॅक केलेले असतात. तर पहिले तर मी काय करायची की असे थोडेफार पॅकेट्स असले की ती स्टॅपलरने पॅक करायचे. पण मी नोटीस केलं की स्टॅपलर पिन जर यूज केली तर ती आपल्याला काढावी लागते, काढण्यामध्ये देखील वेळ जातो. या व्यतिरिक्त ती व्यवस्थित डस्टबिनमध्ये फेकावी लागते, नाहीतर मग कोणालाही रुतण्याचा चान्स असतो. तर बरेच दिवस मी स्टॅपलर पिनच यूज करायचे. पण एखाद्या पॅकेटमधली वस्तू जर आपल्याला घ्यायची असेल तर ते काढायसाठी घालायसाठी खूप वेळ जायचा. इवन माझ्या घरी लहान मुलगी आहे तर ती देखील ते स्टॅपलर उचलून कधीही घेऊन जायची. तर त्यासाठीच मी तुमच्यासोबत अगदी सिंपल ट्रिक शेअर करणार आहे. तर मी या बाइंडर क्लिप्स मागवलेल्या आहे, बरेच दिवसापासून यूज करती आहे, त्यामुळे या मला यूजफुल वाटल्या म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर जे रोज वापरणारे पॅकेट्स आहे
जसं नमकीनचे पॅकेट्स आमच्याकडे रेग्युलर यूज होतात, कारण इथे कोणालाही चहा द्यायचा असला की नमकीन वारंवार आम्हाला ओपन करावं लागतं, तर त्या पॅकेटमध्येच हे ठेवलेले असतात. तर असे पॅकेट सील करण्यासाठी तुम्ही या बाइंडर क्लिपचा यूज करू शकता. हे बाइंडर क्लिप खूप युजफुल आहे. अगदी पॅकेट खूप चांगल्या प्रकारे पॅक होतं, त्यामधून हवा देखील जात नाही. खूप दिवसापासून मी यूज करते आहे. आणि जे काही पॅकेट, जसं तुम्ही हे पत्तीचं पॅकेट बघू शकता, अर्धी पत्ती मी एका कंटेनरमध्ये भरलेली आहे आणि जी उरलेली पत्ती आहे, जोपर्यंत तो कंटेनर खाली होणार नाही ती पॅकच राहणार. त्यासाठी त्यामध्ये मी स्टॅपलरचा यूज केलेला आहे. आणि जे छोटे पॅकेट्स असतात ज्यामध्ये खूप कमी क्वांटिटीमध्ये पदार्थ उरलेला आहे, असे पॅकेट्स तुम्ही रबर बँडने देखील पॅक करू शकता, कारण भरपूर प्रमाणात बाइंडर क्लिप लेणे पॉसिबल नसतं. पण जे रेग्युलर यूज होणारे नमकीनचे पॅकेट्स आहे किंवा चॉकलेटचे पॅकेट्स असेल किंवा बरेचसे पदार्थ असतात आपण रेग्युलर यूज करतो, त्यासाठी तुम्ही बाइंडर क्लिपचा यूज करा. काही पदार्थांसाठी तुम्ही रबर बँडचा यूज करू शकता. आणि जर तुम्हाला बाइंडर क्लिपमध्ये इन्व्हेस्ट करायचं नसेल तर तुम्ही अशा प्रकारे जे पेनीचे झाकण असतात त्याचा देखील उपयोग करू शकता. बघा किती इझिली कुठल्याही पॅकेटला तुम्हाला असं फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर 2 पेनीचे झाकण जर एखाद्या पॅकेटला लावलं तरी देखील तो पॅकेट खूप चांगल्या प्रकारे सील होतो. 0 कॉस्ट आयडिया आहे. वाटेल तर तुम्ही ही देखील आयडिया ट्राय करू शकता. तर बघा, बाइंडर क्लिपमध्ये आपल्याला एकदाच पैसे इन्व्हेस्ट करायचे आहे आणि पॅकेट खूप चांगल्या प्रकारे सील होतो. पण जर का आपण स्टॅपलर यूज करत असाल तर वारंवार ते काढायची, त्याचबरोबर लावायची झंझट, त्यानंतर ते डस्टबिनमध्ये व्यवस्थित फेकावंही लागतं. बरेचदा ते स्टॅपलर पिन काढताना हाताला रुततं. त्यामुळे जे लोक स्टॅपलर पिन यूज करत असाल त्यांच्यासाठी हा बाइंडर क्लिप मला खूप बेस्ट ऑप्शन वाटला. बरेच दिवसापासून मी यूज करत आहे. तुम्ही जर यूज करत नसाल तर ही आयडिया देखील आपल्या किचनमध्ये एकदा नक्की यूज करून बघा. जर का तुम्ही चॉपर रेग्युलर प्रमाणात यूज करत असाल तर या प्रॉब्लेमला तुम्ही देखील फेस केलं असेल. टमाटर कांदा चॉप करताना बरेचदा जेव्हा आपण ही दोरी खिचतो तर ती अशा प्रकारे फसला जाते आणि मग व्यवस्थित ती दोरी खिचायला आपल्याला प्रॉब्लेम होतो. तर काय होतं की जेव्हा आपण रेग्युलर या चॉपरचा यूज करतो ना, ही जी दोरी आहे वारंवार वापरामुळे रफ होते. मग ती ओढायला गेली की मग तुटू देखील शकते. त्यामुळे इथे एक सिंपलशी ट्रिक तुम्ही वापरू शकता. जर अशी तुमची दोरी झालेली असेल तर त्या छिद्रामध्ये तुम्ही थोडंसं खोबरेल ऑइल टाकू शकता. पण आता हिवाळा आहे त्यामुळे इथे मी वॅसलिनचा यूज करत आहे. तर या दोरीला आपल्याला जस्ट थोडंसं वॅसलिन अप्लाय करायचं आहे. व्यवस्थित ते वॅसलिन त्यामध्ये ॲब्झॉर्ब झालेलं पाहिजे, मीन्स जेणेकरून त्यामध्ये जी रफनेस आलेली आहे ती निघून जाईल. आणि त्यानंतर तुम्ही हा चॉपर यूज करून बघा. अगदी जी दोरी आहे ती इझिली ओढल्या जाईल आणि चॉपिंग देखील खूप व्यवस्थित प्रमाणे होईल. अगदी छोटीशी टिप आहे पण खूप युजफुल आहे. जर तुम्हीही रेग्युलर चॉपर यूज करत असाल तर ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतरची ट्रिक तर अगदी युजफुल आहे. दिसायला अगदी छोटी पण मनी सेविंग आयडिया आहे. बरेचदा तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे अशा प्रकारचे तेल पॅकेट्स आणले जातात आणि मग काय करतो आपण, हे पॅकेट फोडून तेल तर कॅनमध्ये टाकतो पण मात्र हे पॅकेट डस्टबिनमध्ये डायरेक्टली फेकून देतो. तर मी देखील पहिले असेच करायचे, पण एकदा एका यूट्यूब चॅनलमधूनच ही मला आयडिया मिळाली. पण तेव्हापासून मी हे जे तेलाचे पॅकेट्स असतात ना ते नेहमी एखाद्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये मी स्टोअर करून ठेवते आणि जेव्हाही मला कणिक मळायची असते तर त्याचा आजूबाजूचा एरिया मी कट करून घेते आणि त्यानंतर जी कणिक असते ती त्यामध्ये अशा प्रकारे मळून घेते. तर बघा किती एक्स्ट्रा तेल त्यामध्ये शिल्लक राहिलेलं होतं. जर आपण पॅकेट डायरेक्टली फेकून जर दिलं असतं डस्टबिनमध्ये तर एवढं तेल वाया गेलं असतं. तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील ही चुकी करत असाल तर एकदा ही ट्रिक नक्की वापरून बघा. आता बरेच जणांना हा कंजूसपणाही वाटत असेल, पण तुम्हीच बघू शकता एवढी जास्त कणिक मळल्यानंतर देखील त्या पॅकेटला किती तेल राहिलेलं आहे. जर मी डायरेक्टली ते पॅकेट फेकून दिलं असतं तर भरपूरसं तेल वेस्ट गेलं असतं. तर तुम्ही देखील ही ट्रिक यूज करत नसाल तर नक्की यूज करून बघा. बरेचदा तुम्ही बघितलं असेल अशा प्रकारचे रबर प्रिंट असलेले जे कपडे असतात. बघू शकता ही जी टी शर्ट आहे यावर रबर प्रिंट केलेली आहे व ही खूप जुनी टी शर्ट आहे. बघा यावरची जी रबर प्रिंट आहे त्यावर क्रॅक देखील गेलेली नाही. तर यासाठी एक सिंपल ट्रिक आहे. जर तुम्ही असे रबर प्रिंटचे कपडे मशीनला वॉश करत असाल तर ते नेहमी उलटे करून वॉश करायला टाकायचे. इवन त्या कपड्यांवर प्रेस करत असाल तर तो एरिया सोडून प्रेस करायचा, जेणेकरून ती जी क्रॅक आहे ती खराब होणार नाही. जर तुम्हाला त्या रबर प्रिंटवरून देखील प्रेस करायचं असेल तर मग त्या प्रेसला तुम्ही पहिले सिल्वर फॉईलने पॅक करा. नाही तर मग त्या रबर प्रिंटवर सिल्वर फॉईल ठेवा किंवा न्यूजपेपर ठेवा आणि त्यानंतर मग जर तुम्ही त्यावर प्रेस केली किंवा ते कपडे वॉश केले तर ते खराब होणार नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की अशा प्रकारचे जे कपडे असतात, मीन्स ज्या कपड्याला जॅकेट आहे किंवा बरेच जण अंडर गार्मेंट्स देखील धुतात, तर असे कपडे मीन्स ज्या कपड्यांना झिप आहे किंवा हुक्स आहे
हे जर कपडे डायरेक्टली तुम्ही आपल्या वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकले तर ते इतर कपड्यासोबत अडकू शकतात. त्यामुळे जेव्हाही जॅकेट धुवायला टाकायचं असेल तर त्याची झिप पॅक करून ती मशीनमध्ये टाकायची. या व्यतिरिक्त जर तुम्हाला ब्रा टाकायची असेल तर त्याच्या हुक्स पॅक करून मशीनला टाकायच्या, जेणेकरून ते इतर कपड्यात अडकणारही नाही, इतर कपडेही फाटणार नाही आणि तुमचे अंडरगार्मेंट्स किंवा जॅकेट देखील खराब होणार नाही. व शेवटची अगदी सिंपल पण युजफुल, बरेचदा आपण डोळ्याला काजळ लावतो. वॉटरप्रूफ असल्यामुळे चेहरा वॉश केल्यानंतर देखील ते निघत नाही. मग अशा वेळेस थोडंसं वॅसलीन इयरबडच्या हेल्पने किंवा हाताने तुम्ही डोळ्याला अप्लाय करा आणि त्यानंतर टिश्यू पेपरने रिमूव्ह करा. इझिली रिमूव्ह होतं. तुम्हाला कुठलंही मेकअप रिमूव्हर घेण्याची गरज पडणार नाही, कारण प्रत्येकाकडे मेकअप रिमूव्हर नसतात. त्यामुळे तुम्ही ही ट्रिक देखील यूज करू शकता. तर मैत्रिणींनो, बघा, आपण प्रत्येकजणच अशा छोट्या छोट्या समस्यांना आपल्या रोजच्या जीवनात फेस करत असतो. यामध्ये आपला रोजचा भरपूरसा वेळ देखील जात असतो. वारंवार त्याच प्रॉब्लेमला फेस करून कधी इरिटेट देखील होतं. मग असे छोटे छोटे हॅक्स तुम्ही वापरून या छोट्या छोट्या समस्या अगदी मिनिटामध्ये दूर करू शकता, ज्यामध्ये जास्त मेहनतही लागत नाही. मैत्रिणींनो, आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा.